नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीसाठी आपण मित्रांनो रोज युट्यूबला 9 वाजता मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेत आहोत। ओके, फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, जे पण सरळ सेवा एक्झाम येणार आहेत त्या सर्व एक्झामसाठी मित्रांनो ही सिरीज उपयुक्त ठरणार आहे। तर सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। नंतर मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप आहे टिक्कर मराठी या नावाने, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकली, त्यावरती जाऊन जॉईन करून ठेवा मित्रांनो। त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटतात। ओके, तर बघा आजच्या सेशन मध्ये बघा आपण मागच्या लेक्चरला संभाव्यता हा टॉपिक मित्रांनो घेतला होता। ओके, त्याच्यात 2 टाइप आपण कव्हर केले होते। आता पुढचा टाइप मित्रांनो बघा, ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या मित्रांनो। ओके, त्याच्यात आपण 2 टाइप कव्हर केले होते। आता पुढचा टाइप आहे। ओके, यस, तर बघा काय म्हटलेले रे, 2 नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती? नाणी म्हणजेच काय रे, कॉइन। जेव्हा आपण एक कॉइन फेकतो मित्रांनो बघा, याचा बेसिक सांगतो। जर मित्रांनो एक कॉइन टॉस केला, काय रे एक कॉइन फेकला मित्रांनो, तर काय रे टोटल आउटकम किती भेटतील? एकतर हेड भेटेल किंवा टेल भेटेल, एकतर छापा भेटेल किंवा काटा भेटेल। बरोबर आहे काय? किती आउटकम भेटतील मित्रांनो? 2 पॉसिबिलिटी तयार होतील, एकतर हेड किंवा टेल, छापा किंवा काटा। मित्रांनो तसंच जर 2 कॉइन फेकले, काय रे 2 कॉइन उडवले, एकाच वेळेस 2 कॉइन उडवले मित्रांनो, काय हा समजा पहिला कॉइन आहे, हा दुसरा कॉइन आहे, तर टोटल किती तयार होतील मित्रांनो? इथं आउटकम बघा, समजा पहिल्या कॉइनवर पण हेड आहे, दुसऱ्या कॉइनवर पण हेड आहे, पहिल्या कॉइनवर हेड आहे, दुसऱ्या कॉइनवर टेल आहे, समजा पहिल्या कॉइनवर पण टेल, दुसऱ्या कॉइनवर पण टेल, आणि पहिल्या कॉइनवर टेल, दुसऱ्या कॉइनवर हेड, टोटल किती रे 8 हे सॉरी 4 तयार होत आहेत। टोटल किती तयार होत आहेत? 4। मित्रांनो लक्षात ठेवा, हे टोटल आउटकम भेटण्यासाठी कॉइन साठी फॉर्म्युला काय रे, 2:n। n म्हणजेच काय, नंबर ऑफ कॉइन्स किती इथं 2, 2 चा स्क्वेअर किती रे 4, म्हणजे टोटल इथे किती तयार होत आहेत? 4 तयार होत आहेत। मग लिहिताना याला कसं लिहिणार? HH, HT, TT आणि TH। ओके मित्रांनो, जेव्हा मित्रांनो 3 कॉइन फेकणार आपण, काय 3 कॉइन फेकणार, तर टोटल मित्रांनो किती? 8 आउटकम बघा, 2:n, n किती रे इथं 3, 2 चा क्यूब किती 8, म्हणजे इथं टोटल किती पॉसिबिलिटी तयार होतात? 8 तयार होतात। किती तयार होतात? 8। कसं बघा, समजा तिघाच्या तिघ कॉइन वर काय रे H, ओके, मग नंतर एक एक कमी करत जायचा, HHT, ओके, HTT, ओके, नंतर काय करायचं मित्रांनो, चौथं जर पहिला आणि तिसऱ्याला सेम ठेवायचं आणि मधला चेंज करायचा। ओके, हे झाले हेडचे। तसंच टेलचे मित्रांनो, TTT, एक एक ने कमी केला, TTH, ओके, THH, आणि मित्रांनो पहिला आणि तिसरा सेम ठेवायचा, मधला चेंज करायचा। ते असे टोटल 8 पॉसिबिलिटी कुठे भेटतात मित्रांनो? 3 कॉइन फेकल्यानंतर भेटतात। मग आता इथे मित्रांनो बघा क्वेश्चन काय रे, काय दिलेलं आहे, 2 नाणी एकदाच फेकली असतात। 2 नाणी जेव्हा फेकतात तेव्हा टोटल किती भेटतात मित्रांनो? आपल्याला 4 भेटतात। किती भेटतात? 4। मग खाली काय येईल रे? 4। ओके, कळालं? फेकलं असतात दोन्ही नाण्यांवर काटा, दोन्ही नाण्यांवर काटा एकचदा येतोय, बरोबर आहे का? दोन्ही नाण्यांवर काटा बघा, दोन्ही नाण्यांवर काटा एकदाच येतोय, म्हणजे वरती काय येईल रे 1, मग याचा आन्सर काय असणार आहे? 1/4। याचा असणार आन्सर काय असणार आहे मित्रांनो? 1/4। संभाव्यता विचारली ना, म्हणजेच प्रोबॅबिलिटी विचारली। बघितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये फॉर्म्युला काय रे, खाली टोटल येतो, इथं टोटल किती 4, आणि वरती काय रे, जे क्वेश्चन मध्ये विचारलंय ते घेतो। क्वेश्चन मध्ये दोन्ही नाण्यांवर काटा, दोन्ही नाण्यांवर काटा एकदाच येतोय, म्हणून 1/4। समजलं? काही डाऊट? जायचं पुढे, कळालं? सर मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही C2 C3 ते घेतलं होतं। सी म्हणजेच काय रे, सिलेक्शन। आता मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं एका पिशवीत टोटल 8 फळ आहेत, त्या 8 पैकी 2च पाहिजे, 8 पैकी 2च ना, म्हणून 8C2 आपण असं घ्यायचो। आता इथं डायरेक्ट येईल मित्रांनो, टोटल किती रे पॉसिबिलिटी? 4। 4 पैकी काय, दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता एकदाच आहे, म्हणून 1/4। समजलंय? क्लिअर? मागचं लेक्चर बघा, ज्यांनी बघितलं नसणार त्यांनी।
काय रे, केवळ एका नाण्यावर काटा असण्याची संभाव्यता हे सेम आहे मित्रांनो. केवळ एका नाण्यावर काटा, सेम क्वेश्चन रिपीट झालाय मित्रांनो. ओके, कळालं. आपण काटावालाच होता ना, इथे छापा असेल मग, नाही तर समजा इथे जर छापा घेतला तरी आन्सर सेम येणार आहे मित्रांनो. एका नाण्यावरती काय रे, छापा असण्याची संभाव्यता किती. याचा देखील आन्सर काय असणार आहे मित्रांनो, 1/4. काय असणार आहे, 1/4. काय डाऊट, समजलंय सगळ्यांना. ओके, इझी मित्रांनो, एकदम काय इझी आहे. ओके, जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन वर. काय रे, त्यापैकी एकाही नाण्यावर काटा नसण्याची संभाव्यता किती. बघा, एकाही नाण्यावर काटा नको या. खाली काय येणार आहे, 4 येणार आहे. ओके, एकाही नाण्यावर काय रे, तो 2 नाणी फेकले असताना काय काय पॉसिबिलिटी, HH, HT, बरोबर आहे का, TT आणि TH. एकाही नाण्यावर काय रे, काटा नकोय, मग कोणतं एकच येईल. बरोबर आहे ना, एकाही नाण्यावर काटा नकोय म्हणजे एकच येईल. याचा आन्सर काय येणार आहे, 1/4. ऑप्शन नंबर 3. सोपं आहे का, तुम्ही सांगा. एकदम काय मित्रांनो, सोपं आहे टॉपिक. ओके, जायचं पुढे. पुढचा काय बघा, आता 3 नाणी एकत्र फेकली असता. काय रे, 3 नाणी एकत्र फेकली असता टोटल 8 तयार होतात. बरोबर आहे ना, लिहून दिलं होतं. कोणकोणते रे, H H H H H T, बरोबर आहे का, HT आणि काय रे, HT. हे झाले H वाले. T वाले TTT, TH, बरोबर आहे का, TH आणि काय रे, TT हा मधला H. टोटल असे किती तयार होतात, 8 तयार होतात. काय तयार होतात, 8. ओके, क्लिअर. आणि काय विचारलंय मित्रांनो, त्यापैकी फक्त कोणत्याही 2 नाण्यांवर छापा पाहिजे. कोणत्याही 2 नाण्यांवर छापा पाहिजे. मग कोणकोणते येईल रे, हा येईल, नंतर हा येईल, हा येईल, 3 येतील. तर याचा आन्सर काय येईल, 3/8. काय येईल, 3/8. काय अवघड आहे का मित्रांनो, तुम्हीच सांगा. आहे का सोपं, एकदम काय मित्रांनो, सोपं आहे. जायचं पुढे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय, 2 नाणी एकदाच फेकल्या असता जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची संभाव्यता किती. काय रे, खाली कायम काय 4 येईल, 2 नाणी फेकल्यावर. आता मित्रांनो इथं बघा, जास्तीत जास्त शब्द विचारला येईल. जास्तीत जास्त एक काटा पाहिजे मित्रांनो. आता इथे बघा, कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 शब्द असतात. काय रे, बघा, समजा मी शब्द लिहिला कमीत कमी एक. कमीत कमी एकचा अर्थ काय होतो रे, एक तर एक पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त, बरोबर आहे ना. आपण असं म्हणतो ना, कमीत कमी एक मार्क पाहिजे पास व्हायला. मग तुम्हाला काय एकच आणणार का, नाही ना, एक पडेल किंवा एकापेक्षा जास्त पडतील. समजलंय. मित्रांनो, जेव्हा इथं कमीत कमी शब्द असेल, इथे जो आकडा दिलाय तो घ्यायचा आणि त्याच्या पुढचे नंबर घ्यायचे. आणि जेव्हा मित्रांनो जास्तीत जास्त म्हटलेलं असेल तर उलट. काय रे, जास्तीत जास्त म्हटलेलं असेल तर काय करायचं, उलट करायचं मित्रांनो. काय करायचं, उलट. ओके, जास्तीत जास्त एक म्हणजेच काय रे, एक तर एक किंवा त्याच्यापेक्षा कमी. एक किंवा त्याच्यापेक्षा कमी मित्रांनो. समजलंय. ओके, काही डाऊट, क्लिअर. आता इथे मित्रांनो बघा, जास्तीत जास्त एक काटा म्हणजे एकतर एक काटा किंवा त्याच्यापेक्षा कमी. कमी म्हणजेच काय रे, 0 काटा. 0 काटा म्हणजेच काय, सर्वच्या सर्व छापा. आता इथे मित्रांनो लिहितोय बघा, 4 हे 2 नाणे फेकल्यानंतर टोटल पॉसिबिलिटी किती तयार होतात रे, 4 तयार होतात. HH, HT, TT आणि काय रे, TH, बरोबर आहे ना. ओके, मग जास्तीत जास्त एक काटा पाहिजे. कोण कोण आहे रे, हा एक येईल आणि एक किंवा एक पेक्षा कमी. कमी म्हणजेच काय रे, 0 काटा. 0 काटा म्हणजे सर्वच्या सर्व छापे. आपण येईल मित्रांनो, बरोबर आहे का, कळालं. तर टोटल किती येतात रे, 3/4. याचा आन्सर काय येईल मित्रांनो, 3/4. समजलंय सगळ्यांना, काही डाऊट, कळालं काय रे. जेव्हा कमीत कमी शब्द असेल तो आकडा घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा पुढे पण घ्यायचं, आणि जेव्हा जास्तीत जास्त असेल तो आकडा आणि त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा. समजलंय. जायचं पुढे. पुढचा काय बघा, आता 3 नाणी फेकल्यानंतर काय रे, 3 नाणी फेकल्यानंतर टोटल बघा, आता पाठ झालं का, HH, H, HHH, नंतर HHT, HTT आणि HHT. हे 4 झाले. T चे TTT,
TTH, ओके, THH आणि TTH. ओके, कळालं. मग आता काय म्हटलेलं आहे, 3 नाणी एकदाच फेकले असता काय रे, कमीत कमी 2 छापे पाहिजे, म्हणजे कमीत कमी 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त. बरोबर आहे ना, कमीत कमी शब्द आहे म्हणजे काय रे, 2 तर पाहिजेत आणि 2पेक्षा जास्त असतील तरी चालतील. मग 2पेक्षा जास्त आहे का? यस. 2 आहेत का? यस. इथं नाहीये. इथं 2 आहेत का? यस. इथं एक पण नाही. इथं एकच आहे. 2 आहेत का? यस. इथं एकच आहे. टोटल किती रे? 4. 4/8. 4/8 चा आन्सर काय येईल मित्रांनो? 1/2. याचा आन्सर काय येईल? 1/2. काय डाऊट? समजलाय सगळ्यांना? ओके, जायचं पुढे. नेक्स्ट. आता इथे मित्रांनो फास्यांवरच आहे. फासे म्हणजेच काय रे? डाईस. लुडो मध्ये असतो ना, लुडो गेम खेळतात तुम्ही. ओके, त्याला ठोका म्हणतो. किंवा महाभारत पाहिलं असेल तुम्ही, महाभारतात शकुनी मामा करायचा, ते असं फेकायचं बघा, मेरे भांजे. बरोबर आहे का? आठवतं का मित्रांनो? बघा, जेव्हा एक फासा फेकणार, जसं मी कॉइनचं लिहून दिलं तसं फास्याचं पण लिहून देतो बघा. एकदम डिटेल मध्ये सांगतो मित्रांनो, मी एकदम बेसिक पासून. काय रे, जेव्हा आपण एक फासा फेकणार तर टोटल आउटकम किती भेटणार आहे? 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे, कळालं? ओके. जेव्हा 2 फासे फेकणार मित्रांनो, जेव्हा 2 फासा फेकणार तर काय रे, टोटल आउटकम किती भेटणार? इथं 36 भेटणार मित्रांनो. कसं बघा, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर पण 1, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 2, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 3, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 4, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 5, पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 6. सेम मित्रांनो, पहिल्या फास्यावर 2, दुसऱ्या फास्यावर 1, 2 2, 2 3, 2 4, ओके, 2 5, 2 6. क्लिअर मित्रांनो? सेम आहे. 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5 आणि 3 6. सेम मित्रांनो, हे 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. हे पुढचं 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6. सेम आहे. 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. टोटल इथे किती भेटतात रे? 36 भेटतात. टोटल इथे किती भेटतात? 36. जेव्हा 2 फासे फेकतो तेव्हा मित्रांनो. कळालं? जास्तीत जास्त 2 फास्यावरतीच विचारतात. 3 फास्यांचा डायरेक्ट 216 होऊन जातं मित्रांनो, तेवढं विचारत नाही. कळालं? क्लिअर? इथं फॉर्म्युला काय रे, टोटल आउटकम काढण्यासाठी 6:n. इथं 6 का? कारण टोटल 6 भेटतात ना, जसं कॉइन मध्ये टोटल 2 भेटत होते म्हणून 2:n होतं, तसं इथं 6:n. n म्हणजे नंबर ऑफ काय रे, किती? इथं 2 फासे म्हणून 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर किती? 36. म्हणून टोटल किती भेटतात? 36. समजलंय मित्रांनो हे? आता बघा काय याच्यावरचा क्वेश्चन, जेव्हा 2 फासे फेकले तेव्हा काय म्हटलेलं आहे मित्रांनो, 2 फासे सोबत फेकल्यानंतर पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांची बेरीज एक तर 3 पाहिजे किंवा 5 पाहिजे, याची संभाव्यता किती? मित्रांनो 2 फासे फेकले म्हणजे खाली किती येतील रे? 36 येतील. बरोबर आहे. एक तर बेरीज, दोन्ही फासांची बेरीज एक तर 3 पाहिजे किंवा 5 पाहिजे. मग कोण कोण येते मित्रांनो? बघा, 3 किंवा 5 वाले. बघा मित्रांनो, हा येईल का? 1 2. बरोबर आहे का? येईल का? इकडे लिहितो मी बाजूला. ओके, का इथले इथं टिक करू? ओके, बघा, 1 अन 2 3, 1 अन 4 5. एक तर 3 पाहिजे किंवा 5 पाहिजे ना बेरीज. येईल असं 3 5. बरोबर आहे का? कळालं? 5 5. बरोबर आहे. याच्या पुढे येणार आहे का? नाही येणार. टोटल किती भेटतायत रे? 2 अन 2 4 अन 2 6. 6/36. काय? 6/36. 6/36 म्हणजेच काय रे? 1/6. तर याचा आन्सर काय मित्रांनो? 1/6.
काही डाऊट? सोपं आहे. चला, हाय का सोपं? सोपं असेल तर होऊन जाऊ द्या सर. इझी इझी, लय भारी लय भारी, होऊन जाऊ द्या. लेक्चरला लाईक करा. ओके, जायचं मित्रांनो पुढे. बघा पुढचा क्वेश्चन काय रे? दोन फासे सोबत फेकल्यानंतर पृष्ठभागावर येणाऱ्या संख्यांची बेरीज आता किती पाहिजे रे? 12 पाहिजे. किती 12? किती पाहिजे? 12. खाली काय येईल? 36. बेरीज 12 पाहिजे. मग कोण कोण येईल रे? मी लिहू का? इथे इथे लिहितो बघा. बेरीज 12 म्हणजे कोण येईल रे? एकच येईल. 6 6 12. याच्या पलीकडे कोणीच येणार नाही. बेरीज 12 बघा, करून बघा तुम्ही. बाकीच्यांची बेरीज 12 येते का? नाही येणार. बघा काय रे, याची मॅक्झिमम बेरीज किती येते? 11 येते. याची पण 11 येते. 12 वाला एकच आहे. मग काय येईल याचा आन्सर? 1/36. याचा आन्सर काय येईल रे? 1/36. ऑप्शन नंबर फर्स्ट. सोपं आहे मित्रांनो, एकदम काय आहे? सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. दोन फासे सोबत फेकले असता एका फास्यावर 2च्या पटीत व दुसऱ्या फास्यावर 3च्या पटीत अंक असण्याची संभाव्यता किती? पटीत म्हणजे काय रे? त्याच्या पाड्यात. बघा पहिल्या फास्यावर 2च्या पाड्यात पाहिजे संख्या आणि दुसऱ्या फास्यावर 3च्या पाड्यात पाहिजे संख्या. मग आता इथे मित्रांनो कोण कोण येईल बघा. बघा पहिल्या फास्यावर काय रे? 2च्या पाड्यात. मग आता इथे मी लिहिलंय ना, म्हणून बघा पहिल्या फास्यात 2च्या पाड्यात आणि दुसऱ्या फास्यात 3च्या पाड्यात. बरोबर आहे का? बरोबर आहे मित्रांनो. मग बघा दोघं सोबत पाहिजे मित्रांनो. दोघं काय पाहिजे? सोबत. आता इथे मित्रांनो हा एक येईल, 2 3. मी हे काय करतो रे, यांना हे करतो. हं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. होतं का? ते दोन नाही होणार इथून. ओके, किंवा मी बाजूला लिहितो मित्रांनो. बघा हा 2 3 येईल, किंवा वेगळ्या कलरने मार्क करतो. आता पिवळ्या कलरने मार्क करतो. बघा पहिल्या फासावर 2च्या पाड्यात आणि दुसऱ्या फासावर 3च्या पाड्यात येईल का रे? हा 2 3 येईल का? तसंच 2 6 पहिल्या फासावर 2च्या पाड्यात आणि दुसऱ्या फासावर 3च्या पाड्यात. बरोबर आहे का? आता 3 वाला तर येणारच नाही, कारण पहिला फासा 3 येतो का? 2च्या पाड्यात नाही येत. 4 वाला बघा काय रे? 4 आणि 3 आणि 4 आणि 6. कळालं मित्रांनो? काही डाऊट? सेम 6च्या पाड्यात, 6च्या याच्यात 6 3 आणि 6 6. असे टोटल किती तयार होत आहेत रे? 6 तयार होत आहेत. किती तयार होत आहेत? 6. याचा आन्सर काय येईल? 6/36. 6/36 म्हणजेच काय रे? 1/6. ओके, कळालं? क्लिअर? याचा आन्सर काय येईल मित्रांनो? 6/36. बरोबर आहे का? 6/36. 6/36 म्हणजेच काय रे? 1/6. ऑप्शन नंबर. कळालं? जसा क्वेश्चन असेल मित्रांनो तसं काय करायचंय? आपल्याला सोडवायचंय. काही डाऊट? जायचं पुढे. बघा एक फासा आता म्हटलेलं आहे, एक फासा फेकल्यावर टोटल आउटकम किती भेटतात रे? 6. 1 2 3 4 5 6. मग खाली काय येईल? 6. आणि काय म्हटलेले रे? फासावर विषम अंक. विषम अंक कोण कोण आहे? 1 3 5 म्हणजे 3 आहे. 3/6. 3/6 म्हणजेच काय रे? आन्सर काय येईल? 1/2. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, एकदम काय सोपं आहे. चला लाईक तो बनताय, लाईक करा. आता सेम काय रे? 2 फासे फेकले असता दोन्ही फास्यांवरील अंकांची बेरीज 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असण्याची संभाव्यता किती? एक तर बेरीज 10 पाहिजे, मग आता किंवा 10 पेक्षा जास्त पाहिजे. मग बेरीज 10 वाले कोण कोण येईल रे? बघा बेरीज 10 वाले आपण लिहून घेऊया. 4 6 येईल, एक 5 5 येईल आणि एक 6 4 येईल मित्रांनो. बरोबर आहे का? 4 आणि 6 10, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10. 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग त्याच्यापेक्षा आता 11 वाला घेऊया. 11 वाला कोण कोण येईल रे? 5 आणि 6 येईल. 5 आणि 6 11 आणि याचा उलट 6 आणि 5 11. हे झाले 11 वाले 2 येतील आणि 12 वाला एकच येईल मित्रांनो. कोण? 6 6. एवढे येतील. मग खाली काय रे? कायम 36. ओके, किती झाले? 1 2 3 4 5 6. 6/36. 6/36 चा आन्सर काय येणार आहे रे? 1/6. ऑप्शन नंबर 3. काही डाऊट? सोपं आहे मित्रांनो, एकदम काय आहे? सोपं आहे. ओके, झालं मित्रांनो. फासांचं क्लिअर झालं का? कॉइनचं क्लिअर झालं, नाणे आणि फासे. आता मित्रांनो बघा असं पण क्वेश्चन विचारतात काय रे? क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 2019 मध्ये एकूण 10 संघ आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघांसोबत काय रे? एक सामना खेळणार असल्यास एकूण किती सामने होतील? इथे मित्रांनो एक बघा काय
समजा टोटल 10 जण आहेत ना, 10 टीम. प्रत्येक टीम प्रत्येकासोबत भेटणार आहे इथं, मॅच होणार आहे. मित्रांनो असं जेव्हा असेल इथं एकतर असं असतं किंवा हस्तांदोलन असतं पुढे येईल. ओके, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय फॉर्म्युला? n इंटू n मायनस वन अपॉन टू. काय फॉर्म्युला? n इंटू n मायनस वन अपॉन टू. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आता n किती रे इथं बघा, n किती? 10. ओके, इंटू n मायनस वन, 10 तून 1 गेला 9 अपॉन 2. काय रे, बे एक बे, बे पंचे 10, 5 नवे किती रे? 45. म्हणजे एकूण सामने किती होणार आहे मित्रांनो? इथं 45 सामने होणार आहे. किती होणार आहे? 45 सामने होणार आहे. काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? ओके, कळालं? सेम मित्रांनो बघा, इथं काय रे, एका समारंभामध्ये सेम मित्रांनो एकूण 35 व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत हस्तांदोलन. हस्तांदोलनचा अर्थ समजला का रे? एका कार्यक्रमाला गेलेत 35 व्यक्ती आणि ते प्रत्येक जण एकमेकांसोबत हस्तांदोलन म्हणजे भेट. आपण म्हणतो ना, हॅलो, नमस्कार, कसा आहेस, भेट घेतो ना, हातात हात घालतो. तसंच मित्रांनो मग सेम एकूण किती हस्तांदोलन आहे? सेम फॉर्म्युला, n इंटू n मायनस वन अपॉन टू. ओके, n किती मित्रांनो इथं? 35 गुणीला 35 मधून 1 गेले 34 अपॉन 2. ओके, बे एक बे, बे 17 34. ओके, काय येईल रे याचं? 17 पाचा 85, आजच्याला 8, 17 त्रिक 51 आणि 8 किती रे? 59. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? 595. म्हणजे टोटल किती हस्तांदोलन होणार आहे रे? 595 होणार आहे मित्रांनो. समजलं? काही डाऊट? ओके, कळालं? समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? क्लिअर? यस. तर अशा प्रकारे मित्रांनो काय हे हस्तांदोलनावरती विचारतात. नंतर ते मॅच वाला बघितलं आपण, सेम फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे मित्रांनो. समजलं? ओके, अशा प्रकारे संभाव्यताचा आपण पूर्ण बेसिक पासून मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आणि ह्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो? कम्प्लीट केलेलं आहे. ओके, जर आवडलं असेल तर लाईक होऊन जाऊ द्या, जोरात लाईक होऊन जाऊ द्या, कमेंट होऊन जाऊ द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन व्हा मित्रांनो. ओके, अशा प्रकारे आपण एक एक टॉपिक मित्रांनो पूर्ण 0 टू एंड पर्यंत आपण काय करतोय? कव्हर करतोय. ओके, मस्त याच्या नोट्स काढा मित्रांनो आणि सारखं 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 फक्त काय करायचंय मित्रांनो? रिव्हाइज करायचंय. काय करायचंय? रिव्हाइज करायचंय. समजलंय सगळ्यांना? काही डाऊट? इझी का एकदम? काय मित्रांनो? इझी. ओके, तर मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रातील मुलांपर्यंत आपलं टिक्कर मराठीचं चॅनल पोहोचलं पाहिजे. सगळ्या गरीब मुलांना या फ्री मधील लेक्चर्सचा फायदा झाला पाहिजे. ओके, एकदम बेसिक पासून. बऱ्याच मुलांना मॅथ्सची भीती आहे मित्रांनो, तर ती मॅथ्सची भीती जाण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. ओके, तर सगळ्यात जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा मित्रांनो. ओके, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.